बुलेटिनची सुरुवात करूयात आताच्या घडीच्या सर्वात मोठ्या बातमी आहे निलेश लंके आणि गजा मारण्यांच्या भेटीची। नगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारण्याची भेट घेतलेली होती। निलेश लंके सध्या पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत। त्यांनी गुरुवारी गजा मारण्याची त्याच्या घरी जाऊन भेट घेतलेली होती। लंकेंची ही भेट वादाच्या भोवऱ्यात सापडले। यावेळेला गजा मारण्याने निलेश लंकेंचा सत्कार देखील केला। निलेश लंकेंनी त्यांच्याकडून सत्कार स्वीकारला आहे। यामुळे आता राजकीय वाद रंगण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। याआधी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारण्याची भेट घेतलेली होती। त्यानंतरही मोठा गदारोळ झालेला होता। म्हणून एक आमचा कार्यकर्ता होता। त्यांच्या घरी गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या घरापासून आम्ही त्यावेळेस त्या परिसरामध्ये चाललो होतो, त्यावेळेस एक आता आपण समाजकार्यामध्ये काम करणारे माणसं कुणी पण गाडीला हात केला तर आपण थांबतो। त्या पद्धतीने मला त्या मारण्याने हात केला। हात केल्यानंतर मी थांबलो। त्यांनी मला सांगितलं नाही चहा प्यायला चला। चहा प्यायला आम्ही चहा प्यालो। त्यांनी सत्कार पण केला। पण मला सन्माननीय व्यक्ती कोण, त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय ही मला कुठली माहिती नव्हती। मला आज सकाळी कळालं की आपण ज्यांना भेटलो ते अशा प्रवृत्तीची व्यक्ती होती। तसं ही गोष्ट म्हणजे एक ॲक्सिडेंटली गोष्ट घडलेली। जर मला ह्या गोष्टीची काही जाणीव असती तर मी त्या ठिकाणी गेलो नसतो। जरी ॲक्सिडेंटली ही चूकच म्हणायला पाहिजे। गजा मारणे यांनी त्यांची भेट घेतल्याचं पाहायला म्हणजे त्यांच्यावरून टीका त्यांच्यावरती केली जाते। आता मला काही त्याची काही माहिती नाही। भाष्य केलेलं आहे। या प्रकरणी वडेट्टीवारांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली ती पाहूयात। निलेश लंके यांना गजा मारण्याचे गुंड आहे पुण्याचे त्यांनी भेट घेतल्याची माहिती दिली आहे। मला माहित नाही, मी माहिती घेऊन सांगेल। या प्रकरणी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिलेली होती ती आपण ऐकूयात। काय गरज पडली असेल की त्यांना गजा मारण्याची भेट घ्यावीशी वाटते? ते पहा, निलेश लंके यांचा खरा चेहरा यातून उघड पडलेला आहे। निलेश लंके यांनी कोरोना काळामध्ये केलेल्या कामाच्या निमित्तानं त्यांना महाराष्ट्रभर एक वेगळ्या पद्धतीची इमेज, लोकांची आणि रुग्णांची सेवा करण्याच्या करता धडपडणारा आणि वेळ प्रसंगी त्यांच्या सोबत राहून त्यांची सेवा करणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून आदर्शवत अशा पद्धतीची प्रतिमा सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्यासारख्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर तयार झाली। परंतु निलेश लंकेंची खरी प्रतिमा काय आहे ती पारनेर आणि त्या परिसरातल्या लोकांना चांगलं माहित आहे। निलेश लंके आता आमच्या बरोबर होते तोपर्यंत चांगले होते आणि आता आमच्यापासून दूर गेले म्हणून वाईट झाले असं आम्हाला म्हणायचं नाही। परंतु आता निवडणुकीमध्ये विरोधामध्ये ते आमच्या लढत असताना ज्या काही गोष्टी त्यांच्या समोर आल्या त्यातून अनेक बाबी उघड झाल्या की निलेश लंके हे त्या ठिकाणी एक प्रकारचे गुंडच आहेत। निलेश लंकेंची त्या परिसरातल्या MIDC मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर दहशत आहे। त्यांच्या नावावर म्हणा किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत तिथं मोठ्या प्रमाणावर खंडणी वसुलीचं देखील त्या ठिकाणी काम करतात आणि अशा पद्धतीचं काम करणाऱ्यांना मग वेगवेगळ्या पद्धतीच्या गुंडांचा त्या ठिकाणी सहकार्य असल्याशिवाय हे होऊ शकत नाही। आताच्या निवडणुकीमध्ये कदाचित या सगळ्या MIDC असेल किंवा अजून वेगवेगळ्या भागातल्या लोकांच्याकडून निवडणुकीच्या करता निधी मिळवून घेण्याकरता म्हणून या गुंडांची मदत त्यांना झालेली असू शकते आणि निवडून आल्यानंतर त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या करता म्हणून ते त्याच्याकडे गेलेले असू शकतात। याच्या पलीकडे दुसरा अर्थ काही नाही। अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की उलट आमच्यावरच आरोप केले गेले रोहित पवारांच्याकडनं की आम्ही गुंडांचा वापर निवडणुकीमध्ये करतोय, आम्ही गुंडांना वापरून दादागिरी करतोय, असे आरोप रोहित पवारांनी आमच्यावर केले होते। मी काल दिल्लीवरून आलो। दिल्लीवरून आल्यानंतर आमचे पवार म्हणून एक मित्र होते,
ते कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव होतं आणि त्यांचा कॅन्सर या आजाराने एक त्यांचा दुःखद निधन झालं आणि त्यांच्या कुटुंबियाला भेट देण्यासाठी मी त्या परिसरामध्ये गेलो. त्यानंतर आमचा एक राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी प्रवीण धनवे म्हणून एक आमचा कार्यकर्ता होता. त्यांच्या घरी गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या घरापासून आम्ही त्यावेळेस त्या परिसरामध्ये चाललो होतो त्यावेळेस एक आता आपण समाजकार्यामध्ये काम करणारे माणसं कुणी पण गाडीला हात केला तर आपण थांबतो. त्या पद्धतीने मला त्या मारण्याने हात केल्यानंतर मी थांबलो. त्यांनी मला सांगितलं नाही चहा प्यायला चला. चहा प्यायला आम्ही चहा प्यायलो. त्यांनी सत्कार पण केला. तर मला सन्माननीय व्यक्ती कोण, त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय ही मला कुठली माहिती नव्हती. मला आज सकाळी कळालं की आपण ज्यांना भेटलो ते अशा प्रवृत्तीची व्यक्ती होती. तसं ही गोष्ट म्हणजे एक ॲक्सिडेंटली गोष्ट घडलेली. जर मला ह्या गोष्टीची काही जाणीव असती तर मी त्या ठिकाणी गेलो नसतो. जरी ॲक्सिडेंटली ही चूकच म्हणायला पाहिजे.